तुम्ही प्रचंड कष्ट करता पण तरीही यश नेमकी हुलकावणी देते का? मेहनत असूनही नशीब साथ देत नसेल तर तुमच्या जीवनात या 3 गोष्टी अंगीकारा आणि या 3 सोप्या गोष्टी सलग करा. हे साधे आहेत पण प्रभावी उपाय आहेत, ज्यामुळे तुमचं भाग्य नक्कीच बदलू शकतं आणि यश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतं. कष्टाला नशिबाची जोड देण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही प्रभावी उपाय सांगितलेत, जे करायलाही सोपे आहेत आणि प्रभावी सुद्धा आहेत. पण हे उपाय कोणते आहेत? कोणत्या 3 गोष्टी सलग कराव्यात? चला जाणून घेऊया. केवळ कष्ट पुरेसे नसतात. भाग्याची साथ मिळण्यासाठी आपण हे 3 उपाय नक्कीच करू शकता. कारण असं म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर. पण अनेकदा खूप कष्ट करूनही यश उलकावणी देतच. अशा वेळी आपल्या कुंडलीतील सूर्य, गुरु आणि शुक्र या 3 प्रमुख ग्रहांचा पाठबळ मिळणं आवश्यक असतं. सूर्य आपल्याला तेज आणि पद प्रतिष्ठा देतो. गुरु भाग्याची साथ देतो, तर शुक्र जीवनात सुख समृद्धी आणि सौंदर्य आणते. म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कर्तृत्वाला भाग्याची साथ मिळवून देण्यासाठी आपण हे 3 ग्रह बळकट करावे आणि त्यासाठी 3 उपाय करावेत. हे उपाय ज्योतिषी शिरीष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार घेतलेले आहेत. तुमच्या कर्तृत्वाला भाग्याची साथ मिळवून देण्यासाठी आपण हे उपाय करू शकता, जे अत्यंत प्रभावी ठरतं. हे उपाय केवळ धार्मिक नाही तर आपल्या व्यक्तित्वात सकारात्मक बदल घडून आणणारे आहेत. कष्टांना जेव्हा नशिबाची आणि ग्रहाची जोड मिळते तेव्हा यशाची मार्ग सुकर होतात, असं सांगितलं जातं. तर त्यासाठी पहिली गोष्ट करावी ती म्हणजे कर्तृत्वाला झळाळी मिळण्यासाठी आणि सूर्याचं तेज प्राप्त होण्यासाठी. सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आहे, ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. जर तुमचा आत्मविश्वास कमी पडत असेल किंवा कामांच्या ठिकाणी योग्य ओळख मिळत नसेल तर सूर्य बलवान करणं आवश्यक आहे. यासाठी रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला नमस्कार करणं, शक्य असल्यास तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्यावा. यामुळे आत्मबळ वाढत आणि समाजात तुमच्या कर्तृत्वाला नवी झळाळी मिळते. हे अर्घ्य अर्पण करत असताना आपण सूर्यमंत्रांचा जप करावा. सकाळी फक्त 5 मिनिट गाळून ही कृती करावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे भाग्याची साथ मिळण्यासाठी यासाठी गुरूंची कृपा हवी. गुरु ग्रह प्रबळ असेल तर कष्टाचं फळ भाग्याच्या रूपात मिळतं. गुरु हा ज्ञान आणि प्रगतीचा कारक आहे. यासाठी दर गुरुवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. झाडाला मनोभावे 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा आवर्जून घालाव्यात. पिंपळामध्ये ईश्वरी तत्व मानल्या जातात, त्यामुळे या प्रदक्षिणामुळे जीवनातील अडथळे दूर होतात असं म्हणतात. एवढेच नाही तर रखडलेली काम मार्गी लागतात आणि नशिबाची साथ मिळायला सुरुवात होते. हे सुद्धा 5 मिनिटाचं काम आहे आणि दिवसातून 5 मिनिट यासाठी नक्कीच देऊ शकता. यामुळे गुरूंची कृपा होऊन भाग्याची साथ मिळण्यासाठी नक्कीच मदत मिळते असं सांगितलं जातं. हा अनुभव तुम्हीही करू शकता. त्याचबरोबर तिसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सुख समृद्धी आणि व्यक्तित्वासाठी शुक्रांचा बळ हवं. कारण शुक्र हा ग्रह ऐश्वर्य, सौंदर्य आणि आनंदाचं कारक आहे. शुक्र बलवान असेल तर तुमच्या व्यक्तित्वाचा प्रभाव इतरांवर पडतो. यासाठी रोज अंघोळीच्या पाण्यात थोडं गुलाबजल मिसळून स्नान करावं. नेमही नीटनेट करावं. स्वच्छ कपडे परिधान करावेत. सुगंधाचा म्हणजे परफ्यूम किंवा अत्तरचा वापर करावा. हातात चांदीचं कड आणि ब्रेसलेट आवर्जून वापरावं. यामुळे आपली आकर्षक शक्ती वाढते. जीवनात भौतिक सुखांची प्राप्ती असते असं म्हटलं जातं. हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि अपेक्षित फळ मिळेपर्यंत सातत्याने करत राहणं आवश्यक आहे. कारण कष्टाची तयारी आणि उपायांची जोड तुम्हाला यशाची शिखरावर नेण्यास नक्कीच मदत करेल. कारण फक्त कष्ट करून यश मिळत नाही. कष्टाचा योग्य दिशा, श्रद्धा आणि सातत्याची जोड हवीच असते. जीवनात सकारात्मक विचार, संयम आणि शिस्त अंगीकारली आणि रोज प्रार्थना, कृतज्ञता आणि सत्कर्म सलग सुरू
ठेवले तर नशीब कितीही विरोधात असलं तरी ते तुमच्यासमोर झुकल्याशिवाय राहत नाही. आज नाही तर उद्या पण हे उपाय प्रामाणिकपणे केल्यास यश, समाधान आणि स्थैर्य तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल. विश्वासावर विश्वास ठेवा, स्वतःवर श्रद्धा ठेवा, कारण योग्य वेळ आली की तुमचे कष्ट कधीही वाया जात नाही. मग तुम्ही सुद्धा हे उपाय करून पहा आणि आपले अनुभव शेअर करायला विसरू नका. तुम्ही आधीपासूनच हे उपाय करत असाल तर यामुळे तुमच्या जीवनात कोणता बदल झाला असेल तर हेही अनुभव शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सण, उत्सव, रथवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमचा मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.